पुन्हा एकदा आपण त्यांचं नगरसेवक चषक 2021 च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। दरम्यान एक बिग तर बिग फाईट एक बघतोय आपण। एकीकडे कर्जत परिसर तर दुसरीकडे बदलापूर वांगणी अर्थातच ढवळेपाडा टीमला आपण पाहतोय। इथे गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सचिनने पहिला चेंडू फेकला, कल्पेशने मात्र कलात्मक पद्धतीने त्याच्यावरती मोहर उमटवली। एका धावेने धावांचा श्रीगणेश झाला। प्रथमतः फलंदाजी करणारी टीम शिवशक्ती कडाव संघाचा। यावेळेस सचिन आणि सामना करतोय तो कौशल गुरु स्ट्राइक एंड वरती उजव्या हाताचा फलंदाज। सुरेख चेंडू परफ्यूम डिलिव्हरी अर्थातच सुगंध देऊन गेला फलंदाजाला। या चेंडूवरती बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, चेंडू गेला निर्धाव। उत्तम गोलंदाजीचं उतारण अर्थातच डाव्या हाताचा गोलंदाज चेंडू फेकताना करतोय। वेगही आहे, अचूक टप्पा आणि चेंडूला वळण देण्याचं काम मात्र गोलंदाज सचिनच्या माध्यमातून झालंय। यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू, जोरदार अपील। यावेळेस पंचांनी ही अपील नकारली। धावचीची संधी होती पण संधीचं सोडणं मात्र झालं नाही। लेग बाईच्या सोबत पंच नवनाथ महांगर दर्शवतात हा चेंडू एक धाव देऊन जातोय। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती होईल वाढ। टोटल 2 धावा दाबलगावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर। टीम ढवळेपाडा विरोधात टीम कडाव या 2 संघांमध्ये चालू असलेला संघर्ष। यावेळेस कल्पेशच्या बॅटमधनं अतिशय दर्जेदार फटका, चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार करतो। दणदणीत खणखणीत अप्रतिम चौकार। निश्चित यावेळेस चौकारानं धापलकाला आकार लागवलाय। येणारा चेंडू पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार फटका, चेंडू कव्हर्स पॉइंट रिजनच्या बाहेर। बॅक टू बॅक कल्पेश ब्रँडेड दुसरा चौकार। दहा धावा दापलगावती पूर्ण झाल्यात। सचिन यावेळेस हा चेंडू, कल्पेश मात्र थोडासा आपल्या फलंदाजीवरती खुश आहे। बॅक टू बॅक 2 चौकार आलेत। येणारा तिसऱ्या चेंडूवरती संधी असेल लागोपाठचा तिसरा चौकार मारण्याची, पण आता मात्र सचिनला या चेंडूवरती द्यायचं उत्तर। सुरेख चेंडू होता, बॅकफूट वरती धावून फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडू दन 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 6 धावांची मोहर उमटवणारा षटकार। दर्शन घरवाल्या का खंडाळ्याचा घाट संपल्यानंतर लोणावळ्याची वाट सरल्यानंतर कार्ले डोंगरावरती बसलेली ऐकवीरा, जिथे कृपादृष्टी आपण बघतो अवघ्या महाराष्ट्रावरती आहे। हक्केला धावणारी नवसाला पावणारी ऐकवीरा, जिचं हे गीत ऐकवलं जातं डीजेच्या माध्यमातून। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय बिनबाद। कडाव संघाच्या धावा धावपालवरती आल्या त्या टोटल 16। आता गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येतोय छोटा पॅक बडा धमाका मुळगाव एंडकडनं। प्रथमेश स्ट्राइक एंड वरती कर्जत असोसिएशनचा एक घातक फलंदाज, अर्थातच कर्जत परिसरातील ज्याचं आदरणीय नाव घेतलं जातं, ज्याच्या नावावरती 2 बाईक आहेत, असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कौशल गुरव। यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, हवेमध्ये चेंडूला पाहायला मिळते पण चेंडूने सीमारेषा गाठली। अर्थातच लाजबाब दर्जेदार अप्रतिम सौंदर्याने भरलेला हा आला चौकार। वीस धावा धावपालकावरती आल्यात। तर नॉन स्ट्राइक एंड वरती आपण कल्पेशचा विचार केला, त्याच्या नावावरती एक बाईक आहे। यावेळेस गोलंदाज प्रशांत
हा चेंडू यावेळी शरीराचा वेध घेतोय असं वाटलं होतं. या चेंडूवरती फलंदाजाला अडकवलं गेलं, पण फलंदाज हुशार आहे, ज्याने या चेंडूवरती एक धाव मिळवली. एका धावेच्या मदतीनंच 21 धावा दाखल करते येतात त्या प्रथमता फलंदाजी करताना टीम कडाव संघाच्या. चेंडू आणि फळीचं युद्ध आपण पाहतोय. क्रिकेटचा एक महत्त्वाचं सौंदर्य भरलेलं असं आयोजन शिवशक्ती लवेज यांच्या माध्यमातून केलेलं आहे. दर्जेदार आयोजन. अर्थातच या शृंखलेचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये चालू असलेला हा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. शिवशक्ती कडाव एकीकडे कर्जत परिसर, तर दुसरीकडे बदलापूर वागणी अंबरनाथ परिसरातील ही टीम. अर्थातच एक घातक फटका येतोय. सीमारेषा ओलांडणार का? पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. निश्चित 6 धावांसाठी आलेला हा षटकार. धन्यवाद डीजे. तर 27 धावा धापल करते आहेत. षटकाराची मोहर उंडवली पुन्हा एकदा कल्पेशनं. का माझ्या नावावरती एक बाईक जोडली गेली, का मी ही रायगड प्रीमियर लीगचा हिस्सा झालोय. अतिशय दर्जेदार खेळ करतोय कल्पेश. पण यावेळेस उसळी घेणारा चेंडू ऑफस्टंपच्या लाईन मध्ये फेकल्यामध्ये यश आलं. स्वतःच्या फालतूमध्ये गोलंदाज चेंडूला अडवतोय आणि चेंडू उचलला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूच्या मदतीने धापलकावरती धावा स्थिर असताना आपण पाहतोय त्या 27. यावेळेस ऑफस्टंप आणि ऑफस्टंपची लाईन धरून टाकलेला चेंडू दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. लाईन भटकलाय गोलंदाज. पंचांनी पनिशमेंट दिली. स्वेर चेंडूचा इशारा आला. अवंतर धावेनी वाढ होतीये. टोटल 28 चा आकडा धापलकावरती पूर्ण होतोय प्रथमता फलंदाजी करताना शिवशक्ती कडाव संघाचा. अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू बरोबर छेडछाडी केली. फलंदाज पहिल्या क्रमांकाचा तंबूच्या आसऱ्याला परतोय. कल्पेश बॅक टू द पॅव्हलियन. अर्थातच हादरा दिला जातोय तो कडाव संघाला 28 या धावसंख्येवरती. असा राजा पुन्हा होणे नाही, ज्या राजानं मडभर मावळ्यांच्या संगतीनं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं. अर्थात त्या स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सर्वांचा जन्म झाला. रायगडची ही पावन भूमी आहे आणि ज्या रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्हा आदरानं राहतो, अर्थातच ताट मानेनं जगतो, त्या राजाला पुन्हा एकदा आपण मानाचा मुजरा देत वळूया मैदानाकडे. स्ट्राईक एंडवरती यावेळेस नौका फलंदाज अभिदेव गोरे. सुरेख चेंडू यावेळेस पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज आणि गोलंदाजच्या माध्यमातून आपण बघतोय एक षटक समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धापलकावरती 1 गडी बाद. कडाव संघाच्या धावा लागतात धापलकावरती त्या 28. पहिल्या षटकाचा विचार केला तर 16 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सचिननं. त्यानंतरची गोलंदाजी केली प्रथमेशनं, ज्यानं या षटकामध्ये 12 धावा खर्च करताना 1 विकेट मात्र मिळवली. अजूनही येणारे 2 षटक आहेत. अर्थातच 12 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहणंही औचित्याचं ठरेल. हा निश्चित 12 प्रतिनिधी मला सांगतो प्रत्येक खेळाडूची एक वेगळी ओळख आहे, ज्याच्या नावावरती बराचसा रेकॉर्ड आहे, ज्याच्या नावाचा कायम डंका या क्रिकेटच्या खेळामधनं वाजवला जातो. गोलंदाजी मार्गवर नौका गोलंदाज होते 3ऱ्या क्रमांकावरती हरेश. स्ट्राईक एंड वरती यावेळेस कौशल, ज्याचा नाव मात्र सुरेख आहे, पण यावेळेस झेल पकडण्याची संधी कौशलला मात्र आता परतावा लागेल.
सुंदर चेंडू फेकला आणि एक मोठा मासा अर्थातच गळाला लागतोय तो गोलंदाजाच्या. यावेळेस मोठा आदरा टीम कडाव संघाला. कौशल मात्र बाद होतोय 28 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. दातालकावरती टोटल 28 धावा आहेत. 2 महत्वाचे गडी मात्र तंबूच्या आसरेला परतलेत. स्ट्राईक एंड वरती अभि, नॉन स्ट्राईक एंड वरती नौका फलंदाज प्रकाश. यावेळेस पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय. अवंतर धावेनी वाढ होईल. 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि 29 धावाच्या मदतीनं आतापर्यंतचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय टीम कडाव संघाचं. पण या धावफलकाला आता मोठ्या धावांनी वाढवावं लागेल. येणाऱ्या गोलंदाजाला मात्र प्रत्येक चेंडूचं प्रत्युत्तर देताना निर्धाव चेंडू त्याचबरोबर विकेट घ्यावे लागतील. हा एक सुरेख चेंडू. अभि देवगरे मात्र खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस ताकदीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून होतोय. पण अशा वेळी ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फुटवर्कचा वापर झाला पाहिजे. अर्थातच ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये येऊन आता चेंडूला खेळावा लागेल. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. स्क्वेअर चेंडूचा इशारा होतोय. अवंतर धावेने पुन्हा एकदा वाढ होईल. एक दर्जेदार षटक फेकलं जातं पण अवंतर धावा या षटकामध्ये आतापर्यंत फेकल्या गेल्या. विकेट मात्र मिळवली गोलंदाजानं आणि त्यानंतर मात्र एक चेंडू निर्धाव फेकला. पुन्हा एकदा स्क्वेअर फेकला गेला. आता मात्र अभिला मात्र आता वेळ आले. अभी नाही तो कभी नाही. सुरेख फटका. गोळीचे वेगळा चेंडू आर पार लाजबाब कडक ब्रँडेड अप्रतिम दर्जेदार सुंदरतेने भरलेला आलाय षटकार. निश्चित तुमच्या मागे काय बोललं जातं हे महत्वाचं नाही. तुमच्या तोंडावरती जे बोललं जाईल त्याला महत्व दिलं जातं आणि यावेळेस अभिनं काय केलंय तर निश्चित षटकार मारलाय. सुरेख चेंडू. आपल्या भातातील ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि अशा वेळी आता बघतोय आपण चूक घडली. चुकीला माफी नाही. मिळते एक धाव. एक धावा खूप महत्वाच्या आहेत. मी मगाशीच सांगितलं होतं क्रिकेटमध्ये एक धावांना परीक्षेत पास होण्यासाठी एक गुणांना आणि राजकारणामध्ये अर्थातच एक मताला बरंचसं महत्व दिलं जातं. आता मात्र एका धावेवरती भर दिली गेली. एका धावेच्या मदतीने धावफलकावरील वाढ टोटल 37 धावा धावफलकावरती. सूर्य अस्ताला आलाय. निश्चित वेळ मात्र वाया घालू नका. वेळेला महत्व द्या. यावेळेस फटका दमदार आहे. बिग 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 षटकार. टोटल 43. पुन्हा एकदा आपण बघतो जोरकस बॅट फिरवली गेली. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क पुरेसा झाला नाही. हलकीशी कडा घेऊन 38 सर्कल मध्ये चेंडूला अडवलं गेलं. षटक समाप्तीचा इशारा आला. एक धाव मात्र मिळाली. एका धावेच्या मदतीनं तिसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. धावफलकावरती धावा आल्या त्या टोटल 44. धावा धावफलकावरती लागल्या. 2 महत्वाचे गडी तंबूच्या आसरेला परतलेत. पहिला गडी बाद होणारा होता कल्पेश. त्यानंतर बाद होणारा गडी होता कौशल. यावेळेस अभि आणि फलंदाज प्रकाश मात्र सुरेख कामगिरी करतोय. प्रकाशचा आपण विचार केला. आल्याला ज्याच्या बॅटमध्ये षटकार आला त्यानंतर एक सिंगल. अभिचाही तसंच विचार केला तर पहिल्यांदा षटकारानं खातं खोललं आणि त्यानंतर एक सिंगलच्या मदतीनं दोन्ही फलंदाज 7 या धावसंख्येने धावफलकावरती खेळ करतात.
नौका गोलंदाज यावेळेस चौथ्या क्रमांकाचा जितेश त्याच्या पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू आर पार, लाजबाब, ब्रँडेड, अप्रतिम दर्जेदार षटकार. मैत्रीपूर्ण लढत, मैत्रीपूर्ण सामने. खऱ्या अर्थानं आपण विचार केला क्रिकेटच्या खेळाचा तर कधी एकमेकांच्या समोर न येणारे खेळाडू एकमेकांचे मित्र या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून होऊन जातात हे आपल्याला समजत नाही. यावेळी चेंडू हवेमध्ये होता, झेल पकडण्याची संधी होती. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती थोडासा उशीर आला. तोपर्यंत मिळती एक धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती होईल वाढ. टोटल 51 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख कामगिरी करतायत दोन्ही फलंदाज. यावेळेस अभि स्ट्राईक एंड वरती, चिंचवली एंड करणार तर गोलंदाजी मार्कर मुळगाव एंड करणार गोलंदाज जितेश. हाकू टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं यावेळेस कलात्मक पद्धतीनं फटका खेळलाय. चेंडू ज्या ताकदीनं फेकला त्याच ताकदीनं त्याला सीमारेषेच्या पलीकडे मारण्यामध्ये यश आलं. अभिला मिळतात या 4 धावा. तर मैदानामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. आणि आमचे पंच सक्षम आहेत, ते नक्कीच चांगला निर्णय देतील. यावेळेस बॅटची कडा घेतली गेली आहे. सेकंड स्लिक मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न, चेंडू निसटला. एका धावेचा प्रयत्न दुसऱ्या धावेमध्ये पाहायला मिळाला. 2 धावाच्या मदतीने धावफलकावरती होईल वाढ. टोटल 57 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम कडाव संघाच्या. गोलंदाजी मार्गवर जितेश मात्र या षटकातील काही चेंडू घेऊन तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा यष्टिरक्षकानं चूक केली. 1 धाव मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा वाढ होईल. 58 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही या षटकातील कदाचित हा शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे प्रकाश. जोरकस बॅट फिरवली गेली. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. अशा वेळी आपण बघतोय पहिल्या 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. टीम शिवशक्ती कडाव अर्थातच 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा पूर्ण करते. ती 58, येणारे 24 चेंडू आणि गरज असणार आहे ती 59 धावांची. येणारे 24 चेंडू आणि टीम ढवळे पाळा संघाला करायच्या त्या 59 धावा. ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे च्या माध्यमातून जे सध्या प्रेमाच्या वाऱ्यामध्ये आहेत. पंचांच्या विरुद्ध लगेच मॅचला सुरुवात करा. आणि एक सामना आपल्याला याच मैदानामध्ये खेळवायचा आहे. गरजे 24 चेंडू आणि 59 धावांची. अशा वेळी फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. टीम ढवळेपाडा संघाची बाजू मांडण्यासाठी सलामीवीर सुनील आणि सचिन ज्यांना सकाळच्या सत्रापासून पहिल्या मॅच पासून लाजवाब कामगिरी केली. हे 2 धडाकेबाज फलंदाज आता मैदानामध्ये आलेत.
जागव तुझी आत्मशक्ती. खऱ्या अर्थानं तुला व्हायचं आता धडाकेबाज आणि संघाच्या अस्तित्वाची लढाई लढताना पूर्ण करायच्या 24 चेंडू मध्ये 59 धावा. आणि आता गोलंदाजालाही आपल्या आत्मशक्तीचा जोरावर सुरेख गोलंदाजी करताना या धावा वाचवायच्यात. सामना बरोबरीचा आहे. सामन्यामध्ये कोणी हारलं नाही, सामन्यामध्ये कोणी जिंकलं नाही. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल, कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. त्यावेळेस सुरेख फटका पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिले. मनीषच्या पहिल्या चेंडूवरती प्रत्युत्तर देताना फलंदाज सुनीलला मारला चौकार. कोणीही चुकूनही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचा खचकेन चालतो. वेळेस पुन्हा एकदा फटका दमदार आहे, पण यावेळेस क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 5 धावा धापलकरती लागतात. पाटला होतोय 59 धावांचा. अशा वेळी स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल नौका फलंदाज सचिन. सुरेख फटका, पण त्या ताकदीचे क्षेत्ररक्षण होते कराड संघाच्या माध्यमातून. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावलकरती वाढ. टोटल 6 धावा होतात. 59 धावांचा पाठला होत असताना धावलकरती 6 धावा आपण बघतोय. सचिन आणि सुनीलची ही जोड साखळी मैदानामध्ये आहे आणि दोन्ही फलंदाज अतिशय तुल्यबल आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनीष. यावेळेस फटका दमदार, आसमानी, तुफानी, सुलतानी, लाजबाब, आकाशाला गवसणी घालणारा ब्रँडेड येतो षटकार. डीजे सूरज. धन्यवाद डीजे. अर्थातच आता खऱ्या अर्थाने प्रेक्षकाच्या मनाचं समाधान झालं असेल. बारक्या कांबळेचे मोठे फॅन आहेत रिजवान शेख, या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं मी कौतुक करतो. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडूला लांबी कमी, उंची जास्त, झेल पकडण्याची संधी, यष्टीरक्षकाला उत्तम दर्जाचा चेंडू टिपलाय. पुन्हा एकदा कदाचित तेच गाणं वाजलं जाईल. डीजे सूरज. नक्कीच फायदे बिरक्यामध्ये पैसे आणि धनराशी जवळजवळ पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये रक्कम, त्याचबरोबर 50,000 दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक असेल. दुसऱ्या क्रमांकासाठी अर्थात 25,000 आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 25,000 आणि चमचमती मनाला मोहत पाडणारी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार. मॅन ऑफ द सिरीज साठी अर्थातच मालिकावीर साठी आपण बघतो एलईडी टीव्ही देण्यात येणार आहे. अशी सुंदरतेने भरलेली शृंखला दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करते. अजूनही 2 दिवसामध्ये आपल्याला बरेचसे टीम्स, बरेचसे खेळाडू मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतील. पण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 59 धावांचा पाठलाग होत असताना धावपलकरती धावा आल्या त्या 1 बाद 13. क्या 13 क्या मेरा समीकरण बरोबरीच आहे. समीकरण सोडवायचे तर उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी आता गरज आहे
46 धावांची 18 चेंडू आणि 46 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सचिन उभा आहे. त्याच्या मनगडामध्ये बराच जोर आहे, तो बरंच काय करू शकतो, पण गोलंदाजी मार्कवर एक कर्जतचा धारदार तिखट लाजवाब अचूक टप्प्यावरती भेटत मारा करणारा गोलंदाज कौशल गुरवला आपण बघतोय. पंचाच्या डाव्या बाजूला गोलंदाज तयार. सुरेख चेंडू होता, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू लावण्याचा प्रयत्न झाला, पण या प्रयत्नावरती प्रत्युत्तर देताना फलंदाजाने एक धावांची मोहर उमटवली. एका धावेच्या मदतीने धापलकावरती टोटल 14 धावा येतात. स्ट्राईक एंड वरती नौका फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलेला भूषण, ज्याला मागच्या मॅच मध्ये लाजवाब खेळी केली, आता त्याला या मॅच मध्ये अस्तित्वाची लढाई लढायचे. नॉकआउटचे सामने आहेत, सामना प्रत्येक सामना जिंकणं हे महत्वाचं ठरणार आहे. त्यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाज कौशल गुरव कौशलला दाखवताना टिपतो जेल. आणखीन एखादा टीम ढवळेपाडा संघाला. आहे हवा कित्येक क्रिकेटपटू झाले महानात आले जिगरबाजी कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाजी. नक्कीच जुने जाणते 40+ खेळाडू आपण पाहिले, त्याच्याच बरोबर युवा टॅलेंट या मैदानावरती पाहिले. कित्येक असे मोठे मोठे खेळाडू आहेत, त्यांची नावंही घेताना दिवस अपुरा पडू शकतो. पण मी विनंती करतो आमच्या प्रेक्षक राजांना, जे सफेद पट्टीवरती बसलेत, त्यांना विनंती, त्या पट्टीला सोडून आपण बसायचंय. जे पट्टीवरती बसलेले आहेत, जी सीमारेषेसाठी पट्टी लावली गेली आहे, त्या पट्टीवरती आपण बसायचं नाही, उठायचं तिथनं. नौका फलंदाज मैदानामध्ये येतोय महेश, जो नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. कौशलचा हा चेंडू खराब चेंडू पाहायला मिळेल, आणि या चेंडूवरती प्रत्युत्तर देताना फलंदाजानं बाईची एक धाव मिळवली, आणि त्याचबरोबर व्हाईट. टोटल 2 धावांनी धापलकावरती वाढ, आणि पंचांच्या माध्यमातून 1 बाउन्सचा इशारा आलाय. यानंतर जर असा चेंडू आढळला तर कदाचित पंच पनिशमेंट देऊ शकतात. धन्यवाद त्या प्रेक्षक राजाचं, ज्यांनी आमचे शब्द कानावरती घेतले आणि आमच्या विनंतीला मान दिला. अर्थातच प्रेक्षक आणि प्रेक्षक जे खऱ्या अर्थानं घरी बसलेत, ते क्रिकेटचे आहेत दर्दी रसिक, आणि खऱ्या अर्थानं या मैदानावरती जे आहेत गर्दी करून ते खरे क्रिकेटचे दर्दी. अर्थातच त्या सर्वांचं स्वागत करतो. प्रेक्षक म्हणजे या क्रिकेटच्या खेळातील राजा माणूस, ज्याला चौकार षटकार आणि मजा लुटायची असते, आणि ती मजा लुटताना तमाम क्रीडा रसिक आपण चारी दिशेला पाहतो. यावेळेस एक धाव मिळते, एका धावेच्या मदतीने धापलकावरती वाढ. टोटल 17. हा चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ताणणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूने सीमारेषा काढली, दणदणीत करणारा चौकार येतोय. अर्थातच धापलकावरती वाढ पाहायला मिळेल. रायगड ठाण्यात फेमस झाला यो बारक्या बॅटमध्ये का मोठेवाला या रायगड ठाण्यात फेमस. धन्यवाद डीजे. सन्माननीय उपसरपंच बाळासाहेब आखाडे चवणी गाळमाळ यांच्या योगदानाने, हनुमान पाटील माजी सरपंच यांच्या योगदानाने या शृंखलेसाठी नेहमीच त्यांचं योगदान असतं, आणि या मॅचचा ते आनंद घेत आहेत. नक्कीच त्या पाहुण्याचं आपण कौतुक करूया. आणि त्याचबरोबर सुखदेवजी भोसले, जे संगम हॉटेलचे मालक आहेत, त्यांनी या मॅच साठी बरंचसं मोलाचं योगदान दिलंय. त्यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून कौतुक आणि स्वागत करतो. कदाचित उद्याच्या दिवसामध्ये ते या व्यासपीठावरती दिसतील अशी अपेक्षा करतो. पण सुंदर फटका आहे, देखणा लाजवाब अप्रतिम. इट्स क षटकार. अठ्ठावीस 28 धावा धापलकावरती 59 धावांचा होतो पाटला. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. बगैर टाइमपास नकोय, मॅचला लगेच सुरुवात करायची.
तर पेन कोलीवाडा संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय. आमचे तमाम प्रेक्षक राजा या मॅचचा आनंद घेत आहेत. वरची कोपली ग्रामस्थही देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मी कौतुक करतो. अल्पेश सरकुडे यांच्यावरती असलेलं प्रेम आपण बघतोय मैदानावरती ओसंडून वाहतंय. क्रीडा रसिक तर आहेच, त्याचबरोबर खेळाडू आहेत आणि वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक अर्थातच मॅचचा आनंद घेताना विश्वाजी नागावकर, त्याचबरोबर बंड्या हिरवे हे सकाळपासून मॅचचा आनंद घेतात. यावेळेस बॅटची हलकीची कडा घेतली आहे आणि एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरील वाढ टोटल 29 धावा धावफलकावरती आहेत आणि 29 धावा आता मात्र या धावांवरच्या गतीने वाढवावा लागेल. या धावांच्या गतीला आता टॉप घेर मध्ये पळवावं लागेल. आपण एवढा दूरवरचा प्रवास करून या मैदानावरती खेळ करतोय, तर त्या प्रवासाचं प्रत्युत्तर देताना चौकार षटकार मारावे लागतील. त्यावेळेस बॅट जोरदार फिरवली गेली. झेल पकडण्याची संधी होती, झेल निसटला. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरील वाढ टोटल 30. अर्थातच क्रिकेटच्या खेळामध्ये सांगणं कठीण आहे. आपण जरा फॉर्च्यून इव्हेंटच्या कॅमेऱ्याकडे पाहिलं तर सुवर्ण क्षण त्या कॅमेऱ्यामध्ये टिपले जातात. सूर्य अस्ताला आलाय आणि तो कसा पद्धतीने गोल आहे, त्याच्यामध्ये काय काय मादक सौंदर्य भरलेलं आहे, हे सर्व छायाचित्रीकरण मात्र फॉर्च्यून इव्हेंटच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं जात आहे. यावेळेस फटका दमदार आहे, चेंडू आरपार जातोय. संजीवनी देणारा अर्थातच मी मैदानामध्ये आहे आणि मी या मैदानावरती चौकार षटकार मारू शकतो. सचिनच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. डीजे धन्यवाद. गोलंदाजी मार्ग और गोलंदाज नौका भावे ज्याचे चौथ्या चेंडूवरती भन्नाट प्रवास होतोय. अर्थातच बी या मैदानामध्ये अभिराज्य करू शकतो. सचिनच्या बॅट बंद बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका येतोय षटकार. टोटल धावफलकावरती आता धावा आहेत त्या 42. शेवटचे 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. कारल्याची डोंगरावा आपली उभी हाय माऊली. कारल्याची डोंगरावा आपली उभी हाय. तर शेवटचे 8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 17 धावांची गरज आहे. गोलंदाज भावेश तयार झालाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा चेंडू ची गती कमी केली गेली. अचूक टप्प्यावरती चेंडूला वळण दिलं गेलं. निर्धाव चेंडू जाता जाता राहिला, कारण या चेंडूवरती मिळते सिंगलच्या मदतीने टोटल धावफलकावरती धावा लागत्या 43. शेवटचे 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. शेवटचे 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अशा वेळी काय रणनीती आखली जाते भावेशच्या मनामध्ये, अशा वेळी काय रणनीती आखली जाते सचिनच्या मनामध्ये, जो नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज महेश. या पटक्यावरती झटका दिला गेला असता, पण आता मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होणारा फलंदाज असेल महेश. डोंगर जायलाय लाल आई तुझे कारले डोंगरावा उठते गुलाल. डोंगर जायलाय लाल आई तुझे कारले डोंगरावा उठते गुलाल. डोंगर माहित नाही, पण सूर्य मात्र लाल लाल झालाय आणि तो आपण पाहिला फॉर्च्यून इव्हेंटच्या कॅमेऱ्यामध्ये. तर मी फॉर्च्यून इव्हेंटचं कौतुक करेल. जे क्षण मैदानामध्ये आहे ते छायाचित्रीकरण अर्थातच कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचं काम फॉर्च्यून इव्हेंटचं हे सर्व अर्थातच टीम करते. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येतोय सचिन. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 15 धावांची.
धावफलकावरती 59 धावांचा पाठलाव होत असताना 44 धावा लागल्यात. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. रल्ला मात्र मॅच कडे आशाभूत नजरेनं पाहतायत, कारण की या मॅच मध्ये जो विजयी संपादन करणार तो त्यांच्या विरोधात खेळ करणार आहे. अशा वेळी मॅच कडे नजरा प्रत्येक खेळाडूच्या आहेत, प्रत्येक प्रेक्षकाच्या आहेत. मॅच मध्ये मजा लुटतात तमाम प्रेक्षक वर्ग. आज सुट्टीचा दिवस नसला तरी कामावरून घरी जाण्याच्या आधी मॅचचा आनंद घेतात प्रेक्षक वर्ग. त्यांचं सर्वांचं स्वागत असेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सचिन, स्ट्राईक एंड वरती सचिन. आज सचिन आणि सचिन नावाचं समीकरण आपण दोनदा पाहतोय. यावेळेस ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू फेकला गेला आणि या चेंडूवरती मात्र पंचांनी स्वेर घोषित केलं. एका धावेनं वाढ होईल. समीकरण बदललं. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आणि गोलंदाजावरती आता आक्षेप आलाय. यावेळेस फटका दमदार आहे. चेंडूने सीमारेषा ओलांडली. अर्थातच दर्जेदार, अप्रतिम, बिग 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 लांबच लांबचा षटकार. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा. शेवटचे 5 चेंडू आणि गरज आहे विजयासाठी 8 धावांची. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. यावेळेस फटका सुरेख आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा शेवटच्या क्षणापर्यंत पाठला करत होता आणि आता मात्र यश मिळालं. ते फलंदाजाला 2 धावांनी धावफलकावरती होईल वाढ. षटकार मात्र अडवला गेला. 4 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकानं. अभि देवगरेसाठी जर हे क्षेत्ररक्षण तुम्हा सर्वांना आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चुरस, एक बिग फाईट, एक काटेकी टक्कर, लाजवाब असा मादक सौंदर्य भरलेला खेळ आपण पाहतो नगरसेवक चषक 2021च्या माध्यमातून. शेवटचे 4 चेंडू 6 धावांची गरज. हा चेंडू सुरेख होता. बॅटची कडा घेतलीये आणि हा चेंडू गेला निर्धाव. बघा मॅच मध्ये अजूनही कडाव संघ बाकी आहे आणि कडाव संघ शेवटच्या चेंडूपर्यंत एक कडवी झुंज देऊ शकतो आणि कर्जत परिसरामध्ये या संघाचं आदरानं नाव घेतलं जातं. पण ढवळेपाडा संघाला विसरता कामा नये. त्या संघानं सकाळपासून सुरेख कामगिरी केली. दूरवरचा प्रवास करून अर्थातच नगरसेवक चषकामध्ये आपला खेळ दाखवला आणि हा फटका दमदार होता. हेलिकॉप्टर उडवलं, लँड झालं. अर्थातच खेळाडू कक्षामध्ये 6 धावांसाठी विजयी षटकार आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सचिन ठरलाय. 35 धावांची लाजवाब इनिंग केली सचिनला विनंती आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर ढवळेपाडा संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. सामना कदाचित 2 षटकाचा असेल. चला सचिन लवकर या. जेवढे तुम्ही घाई कराल आता घाई तुमच्या फायदेशीर आहे. बायलेटचा अभाव होऊ शकतो. सामने डेचे आहेत. डे मध्ये संपले पाहिजे. फॉर्च्युनची टीम परत दूरचा प्रवास करून रोज या मैदानावरती पाहायला मिळते. त्यांनाही बराचसा पल्ला गाठायचा आहे. कृष्णाजी आमचे आज मात्र खुश आहेत. त्यांनी केलेली मेहनत ही 2 दिवस रंगकरच्या टीममध्ये प्रेक्षकांनी त्यांना आता मात्र डोक्यावरती घेतले. फॉर्च्युनचं नाव खूप मोठं झालंय. फोन वरती